महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास हा काँग्रेसच्या काळामध्ये पूर्णपणे पुसला गेला होता। शाळांमधनं किंवा सोशल मीडियाचं तेव्हा नव्हता, पण नंतर सोशल मीडिया आल्यानंतरसुद्धा काँग्रेसच्या काळामध्ये महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास हा सांगितला जात नव्हता। 2014च्या नंतर मोदी सरकार आल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारताचा गौरवशाली इतिहास हा एकमेकांना सांगणे आणि त्याच्यावरती व्याख्यानं होणं, आख्यानं होणं आणि सोशल मीडियावरती त्या गौरवशाली इतिहासाचे पुनरुज्जीवन करणं हे कार्य खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। असाच एक गौरवशाली इतिहास आपण वेगवेगळ्या राजवाड्यांचा जो बघतो त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा पण आपण एक गौरवशाली इतिहास या सगळ्या कालावधीमध्ये बघितलेला आहे। आपण याच्यातनं काहीतरी शिकलं पाहिजे। आपला जो इतिहास आपल्याला शिकवून जातो त्या इतिहासाकडनं जर का कोणी काही शिकत नसेल तर त्यांचा भूगोल हा नष्ट होत असतो। हे एक फार प्रसिद्ध आणि जुनं वाक्य आहे किंवा एक घोषणा आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनी मोगल आक्रांतांना हरवलेलं होतं। त्या हरवलेलं असताना तेव्हाच त्याचा शिरच्छेद जर का केला असता तर तो त्यांच्यावरती जी पाळी नंतरच्या कालावधीमध्ये आली ती आली नसती। नको तिथं दया नको तिथं क्षमा हे न करणं हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेलं आहे। वेडात दौडले वीर मराठे सात हे गाणं कशावरून आलं की ज्या मोगलाला पकडलेलं होतं त्याला दयाबुद्धीने सोडून दिलं। हे कृत्य ज्यांनी केलं होतं ते कृत्य राजांना अजिबात पसंत पडलं नाही, म्हणजे नाराज झाले आणि राजांची नाराजी जिवारी लागल्यामुळं 7 वीर एवढ्या मोठ्या सैन्यामध्ये घुसले आणि त्यांनी रणधुमाळी माजवली। ज्यावेळेला महाराणा प्रतापांना पहिल्या युद्धात महाराणा प्रतापांनी मोगलांना हरवलेलं होतं, परत दुसऱ्यांदा जेव्हा युद्ध झालं तेव्हा महाराणा प्रताप हे ते युद्ध हारले आणि त्याला बंदी करून घेऊन जाण्यात आलं। त्यांचे डोळे फोडण्यात आले। ते डोळे फोडलेले अत्यंत क्षीण अशा अवस्थेमध्ये असताना त्यांचे मुनीम यांनी परवानगी मागून त्यांची भेट घेतली आणि आपल्या राज्याच्या विषयी त्या मोगलाच्या समोर जे त्यांनी कौतुक केलेलं आहे ते कसे लक्षवेधी आहेत, ते कशा पद्धतीने डोळे नसताना देखील अचूक बाण मारू शकतात हे त्यांनी सांगितलेलं आहे। किंवा असं होऊ शकत नाही, हे शक्य नाही आहे, म्हणून मोगल बादशाहाने जेव्हा त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं त्यावेळेला राणा प्रतापांना त्यांच्यासमोर आणून उभं केलेलं आहे आणि त्याला त्यांची परवानगी बादशाहाची आता परवानगी पाहिजे, म्हणजे ती परवानगी घेण्याकरता म्हणून मुनीम त्यांच्याकडे गेलेले आहेत आणि तिथून परत येऊन महाराणा प्रतापांना ती परवानगी मिळालेली सांगत असताना आपल्या दोह्यामध्ये तो दोहा प्रसिद्ध आहे, इंटरनेटवरती उपलब्ध आहे, सोशल मीडियामध्ये उपलब्ध आहे, तो वेगळ्या पद्धतीनं मी सांगण्याची गरज नाही आहे। आपल्या दोह्यातनं ते राजांना सांगतात की तुमच्या मागे किती अंतरावरती बादशाह किंवा मुघल सुलतान बसलेला आहे, तो सुलतान किती अंतरावरती किती कदम अंतरावरती बसलेला आहे, तुमच्यापेक्षा किती उंचीवरती आहे आणि कशा पद्धतीने त्याचं नेमकं लोकेशन काय आहे हे आपल्या दोह्यातनं ते सांगतात। आणि आपल्या धनुष्याला बाण लावून महाराणा प्रताप जेव्हा बाण सोडतात तेव्हा तो जो कोणी मोगल सुलतान होता त्याबरोबर डोक्यावरती मध्यावरती तो बाण लागतो आणि तो जागीच गतप्राण होतो आणि ह्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची अवहेलना होऊ नये म्हणून तो मुनीम महाराणा प्रतापांच्या पोटामध्ये सुरा खुसून त्यांचा अंत करतो आणि त्याच वेळेला महाराणा प्रताप आपल्या मुनिमाचा पण अंत करतात। या गौरवशाली इतिहासाकडनं आपण शिकणार काय आहोत? जर तुम्ही माफ कराल तर तुमची मान कापली जाईल हे लक्षात ठेवा। नको तिथं क्षमा नको तिथं दया ही भारताची संस्कृती नाही। माझेच काका समोर उभे आहेत, माझेच गुरु समोर उभे आहेत, माझेच आचार्य समोर उभे आहेत, त्यांच्या अंगाखांद्यावरती मी खेळलेलो आहे, त्यांनीच मला लहानाचं मोठं केलेलं आहे, त्यांच्याशी मी युद्ध कसं करू म्हणून गलित गात झालेल्या अर्जुनाला स्वतःच्या कर्तव्याची आठवण करून देत असताना भगवान कृष्णांनी सांगितलेलं आहे की उठ उभा राहा, हे जे समोर उभे आहेत हे तुझे आप्तस्वकीय नाही आहेत, हे अधर्माच्या बाजूने उभे आहेत आणि अधर्माचा नाश हा झालाच पाहिजे। पार अगदी गीतेपासून ते महाराणा प्रतापांपर्यंत आणि अगदी अलीकडच्या काळात जर का बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्यापर्यंत जर का गनिमाचा नाशच केला पाहिजे, जे अधर्मी आहेत त्यांचा नाशच केला पाहिजे, ही एकमेव शिकवण जर का इतिहासाने आपल्याला दिलेली असेल तर त्या इतिहासाकडे दुर्लक्ष करून आपली थोरवी आपला मोठेपण गाजवण्याकरता गाऊन घेण्याकरता म्हणून नको तिथं उदारपणा दाखवू नका। इथून पुढच्या राज्यकर्त्यांनी यानंतर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे कोणी गुंड प्रवृत्तीचे जे कोणी अधर्मी प्रवृत्तीचे आहेत, या देशाचा धर्म हा सनातन धर्म आहे, त्या सनातन धर्माच्या विरोधामध्ये जो जो कोणी असेल त्या प्रत्येकाच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत, त्यांचा नाश केला पाहिजे। आणि हा धडा जर का इतिहासाकडनं आपण घेणार नसलो तर तुमचा आणि माझा नाश झाल्याशिवाय राहणार नाही, ही चेतावणी देण्यासाठी आज मुद्दामून आपल्याशी बोलत आहोत। कृपया महाराष्ट्राचं सरकार
आणि भारताचं सरकार हिने सावध व्हावं. भारताच्या बाहेरून होणारी आक्रमणं ही रोखण्यासाठी, त्यांना उत्तर देण्यासाठी मोदी आणि मोदी सरकार सक्षम आहे. त्याचं ज्ञान त्यांना आहे, त्यांच्याकडे इंटेलिजन्स आहे, ते सगळं करतील. पण अंतर्गत कारवाया, अंतर्गत देशद्रोही कारवाया या नष्ट करण्यासाठी म्हणून भारतातल्या सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे. इथं आम्हालाच जगणं मुश्किल झालेलं आहे, तिथं लाखो रोहिंग्यांना, लाखो बांगलादेशी घुसखोरांना तुम्ही कशाकरता पोचताय? का तुम्ही त्यांना बाहेर उचकून काढत नाही आहे? का कायदा आणत नाही आहे? का हा देश मोकळा करत नाही आहे? का इथं घुसखोरांच्या दहशतीखाली आम्हाला जगायला लावताय? ही जबाबदारी तुमची आहे आणि ही जबाबदारी जर का तुम्ही घेणार नसाल तर तुम्ही पद सोडा. आम्ही त्या पदावरती बसतो आणि आम्ही ती जबाबदारी निश्चितपणानं पूर्ण करू. एका आम आदमीच्या ताकदीला, कल्पनाशक्तीला, विचारशक्तीला, देशशक्तीला कमजोर समजू नका. आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे, तो हा देश स्वच्छ करण्याकरता निवडून दिलेला आहे. सुव्यवस्था तर येईलच येईल, ती तुम्हाला करावीच लागेल, पण त्याचबरोबर तो स्वच्छ करण्याकरता आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे. हा महाराष्ट्र येत्या 5 वर्षात तुम्ही आम्हाला जर का स्वच्छ करून दाखवलात तरच 29 साली आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू, नाही तर आम्ही उभं राहणार नाही. ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. फार फार धन्यवाद.